हा पगारिया कोणाचा माणूस आहे, जो हा निकृष्ट दर्जाचा चायना माल वाटाणा, हा प्लॅस्टिकचा वाटाणा मुलांना खायला घालतो आणि तुम्ही आम्हाला पेड इव्हेंट म्हणता. तुमचं सगळं पेड जात आहे ना तुमच्या भाजपच्या खिशात. ह्याच्यावर देवेंद्रजी जर बोलले तर त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शोभते. पण ह्याच्यावर बोललं की निलंबन करायचं, ह्याच्यावर बोललं की गुन्हे दाखल करायचे, या विषयावर बोललं की ते पेड आहेत, त्यांना अक्कल नाही. तुम्हाला अक्कल आहे? हा वाटाणा जो आहे आंबेगावच्या शाळेतला, हा त्या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगल्यावर घेऊन जावं आणि खा म्हणावे याची भाजी, खाऊन दाखवावी त्यांनी. आणि त्या पगारियाचं सगळं निलंबन करा. निलंबन पगारियाचं व्हायला पाहिजे. हा जो कंत्राटदार आहे त्याचं निलंबन झालं का? त्याचं निलंबन झालं नाही. निलंबन झालं त्या बिचाऱ्या शिक्षिकेचं. आता तिला नंतर लोकांच्या दबावामुळे परत घेतलं, ठीक आहे, कारण आता लोक जागरूक आहेत. तेव्हा ते जे काय सांगतायत पेड इव्हेंट, अमुक इव्हेंट, तमुक इव्हेंट, तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी हातभर फाटली असं म्हणणार नाही, ते बरं दिसत नाही, असभ्य आहे ना ते. हातभर फाटली असं म्हणणं बरोबर नाही. पण पार्लमेंटरी शब्द असं भाजपचे लोक म्हणतील. आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना हातभर फाटली असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना झोप लागत नाही. राहुलजींनी घेतल्यावरती यांनी मेळावे सुरू केले, तोपर्यंत मला आठवण नव्हती. आदित्य ठाकरे यांनी आमच्या झेंजीचे मेळावे, मैदानं वाचवण्यासाठी झेंजींचे आंदोलनं सुरू केली आदित्यजींनी. त्यानंतर हे यांना आठवण झाली.